वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 रुग्ण उपचारासाठी येतात। ओपीडी नंतरही अत्यावश्यक कारणास्तव अनेक रुग्ण हे उपचारासाठी दाखल होतात। अशा वेळी सुमारे 90% रुग्णांच्या नातेवाईकांना थेट बाहेरून औषध आणण्याचं सांगितलं जातं। रुग्ण अत्यावश्यक असल्यानं नातेवाईक कोणतीही तक्रार न करता बाहेरून औषधे आणतात, पण आपल्याकडील औषधं देण्यास तेथील कर्मचारी पुढे येत नाहीत असा अनुभव आल्याचं अनेक रुग्ण सांगतात। यामुळे रुग्णांचा शासकीय रुग्णालयातही उपचार खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय। शासकीय रुग्णालयात सकाळी 8 वाजल्यापासून केस पेपर काढण्यासाठी रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागतात। ही रांग शक्यतो सोमवारी बुधवारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी झाल्यावर त्यांनी लिहून दिलेल्या अनेक औषधांचा साठा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय। रुग्णालयात आवश्यक औषधं मिळत नसल्याचं सांगून रुग्णांना ती बाहेरील औषधांच्या दुकानातून खरेदी करावी लागते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरते। यासाठी प्रशासनाकडून वारंवार रुग्णांना बाहेरील औषधं देऊ नका असं सांगितलं जातंय, पण या आदेशाकडे कर्मचारी मात्र डोळे झाक करत असल्याचं पाहायला मिळते। अनेक गरजू हे केस पेपर काढण्यासाठी सकाळपासून रांगेत थांबत असतात, पण काही जण त्या रुग्णांना वाईटपणे बोलतात। यामुळे कंत्राटी कर्मचारी अशा पद्धतीने वागतात। यातील बहुतांश कर्मचारी हे सरकारी कर्मचारी वृंद अशा मोफत केस पेपर देतानाही हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी वाढतायत। रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांकडे करा लेखी तक्रार किंवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधावा। या ठिकाणी तक्रारीचं निराकरण न झाल्यास राज्य आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी। याशिवाय आरोग्य सेवा तक्रार निवारण पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करावी व लोकशाही दिन किंवा जनसुनावणीमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडता येतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।